आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही जी भरती आलेली आहे त्यासाठी घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर त्या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारची तुमच्याकडे ओपन होऊन येईल. तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये अर्ज भरत असाल तर प्रोसेस सारखीच असणार आहे, काही वेगळे काही फरक नसणार आहे, सेम प्रोसेस असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे. इथं आल्यानंतर इथून सुद्धा तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता, इतर माहिती इथं जाणून घेऊ शकता. आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी डायरेक्टली तुम्हाला इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या. क्लोज वरती क्लिक करायचंय. खाली काही सूचना दिल्यात ते वाचून घ्यायच्या आणि त्यानंतर आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. जी पण माहिती तुम्ही टाकणार आहे ती माहिती तुमच्या कागदपत्रांवरती व्यवस्थित असायला पाहिजे. इथे टिप दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्या. आता इथे खाली तुम्हाला काय करायचंय, तुमचं स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय. स्वतःचं पहिलं नाव टाकल्यानंतर मधलं नाव टाकायचंय आणि आडनाव टाकायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर यस करायचंय. यस केल्यानंतर खाली तुमचं जे नाव बदललं आहे ते नाव टाकायचंय आणि डेट ऑफ बर्थ टाकायची. जर तुमच्या नावामध्ये बदल झाला नसेल तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आता नावामध्ये बदल म्हणजे नक्की काय? आता लग्नानंतर जर म्हटलं तर बहुतेक महिलांच्या नावामध्ये बदल होत असतो. लग्नाच्या अगोदर त्यांचं एक नाव असतं आणि त्यानंतर लग्नाच्या नंतर दुसरं नाव ते ठेवतात आणि तेव्हा नावात बदल झाला असतो. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी ही माहिती, लग्ना अगोदरचं नाव तुम्हाला ऑलरेडी टाकावं लागणार आहे वरती आणि नावामध्ये बदल झाला असेल तर ते नाव जे बदललंय ते तुम्हाला इथं खाली टाकायचं असतं. जर नसेल झालं तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचं. इथं वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचं आणि त्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी कॅलेंडर वरती क्लिक करायचं. इथे सर्वप्रथम वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचा, महिना तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर तुमची जी पण तारीख असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची. जन्मतारीख अशा प्रकारची येऊन जाईल. पुढे आल्यानंतर इथे जनरल आपल्याला मेल फिमेल इथं सिलेक्ट करायचंय. मोबाईल नंबर टाकायचा, तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर द्यायचा असेल तर द्या, अदरवाईज खाली सोडा. ईमेल आयडी टाकायचा एक, तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर निवडण्यासाठी भरपूर एक्झाम सेंटर तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. तुम्हाला जे पहिलं, दुसरं, तिसरं अशा प्रकारचे एक्झाम सेंटर दिसतील. तुम्हाला जे पण जवळचे एक्झाम सेंटर असतील ते तुम्ही 3 एक्झाम सेंटर इथं निवडणार. ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर इथे टिप दिलेली ती वाचा, इथे क्लिक करा आणि त्यानंतर जनरेट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे तुम्हाला एक कॅप्चा दिसेल. कॅप्चा तुम्हाला जशाचा तसा बघून टाकायचा आहे. जसं की इथं मी कॅप्चा टाकून घेतो. कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लगेच तुम्हाला इथे सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचं येऊन जाईल आणि एक नोटीस येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केलाय. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून व्हॅलिडेट ओटीपी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओटीपी मी यावरती क्लिक करतो. इथं बघा व्हॅलिडेट सक्सेसफुली आलेलं आहे. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता त्यानंतर पुन्हा इथं मी सहमत आहे म्हणजेच आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला ही माहिती वाचायची आहे. आय एग्री वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आहे जशाचा तसा तुम्हाला इथे खाली टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर रिव्हेरीफायचं ऑप्शन तुमच्याकडे येऊन जाईल. रिव्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही वरती जी पण माहिती टाकलेली आहे ती तुम्हाला पुन्हा रिव्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे. तर बघा अशा प्रकारची जी पण माहिती तुम्ही इथे टाकलेली आहे, जी पण माहिती बरोबर असेल त्याच्या समोर तुम्हाला अशा प्रकारचं टिक करत चालायचंय. जर तुमची माहिती काही चुकलेली असेल तर लगेच तुम्हाला एडिट करून घ्यायची. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही ही माहिती पुन्हा एडिट करू शकत नाहीये. सर्व तुम्हाला टिक करून झाल्यानंतर सबमिटचं ऑप्शन येईल, सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची नोटीस येईल. सबमिट केल्यानंतर माहिती तुम्ही एडिट करू शकत नाही. बरोबर असेल तर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं आहे. इथे बघा आता तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे. रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला भेटलेला आहे. पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मेसेज वरती आणि ईमेल वरती दोन्हीकडे भेटून जातो. तो पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर शेवटपर्यंत जपून ठेवा. तुमचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला त्याची गरज पडत असते. आता क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुन्हा एकदा सांगतोय, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मेसेज वरती आलेला असेल, ईमेलला आणि मोबाईल नंबर वरती. ठीक आहे. इथे बघा अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे दिसेल जी तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस टाकलेली आहे. व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर पुढे या.
पुढे तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर दिसतील, इथं घोषणापत्र तुम्हाला दिसेल अशा प्रकारचं. आता तुम्हाला अर्ज भरायचा आहे. तर त्यासाठी वरती तुम्हाला गो टू ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ऑनलाईन अर्ज म्हणजेच आपला जे फॉर्म आहे तो भरायला सुरुवात करायचं आहे. आतापर्यंत फक्त तुमचं रजिस्ट्रेशन झालंय. इथून पुढे तुम्हाला अर्ज भरायचा आहे. जे पद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर बघा अशा प्रकारचं तुमच्याकडे पेज ओपन होऊन येईल. पेज ओपन झाल्यानंतर इथं क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आता तुम्हाला काय माहिती निवडण्यासाठी ऑप्शन येईल. इथे बघा तुम्ही इथं काय माहिती दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो. म्हणजे आपण जाहिरात व्यवस्थित वाचली याची मी खात्री केलेली आहे. हे तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी इथं टिक लावायचंय. पदाचं नाव इथं निवडायचंय. एकच पद आहे कार्यकारी सहाय्यक. यामध्ये जर म्हटलं तर अजून पदांसाठी जाहिरात येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जेव्हा पण जाहिरात येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाईल आणि त्यानंतर संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तुम्ही त्या देखील पदासाठी अशाच रीत्या अर्ज भरू शकता. आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आपण इथं पद निवडले, बाकी माहिती इथं ऑलरेडी टाकलेली आहे. आता पुढे बघा कोणकोणती माहिती अजून भरायची आहे. पुढे आपल्याला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. लग्न झालं असेल तर मॅरिड अनमॅरिड तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तुमच्या याच्यानुसार. त्यानंतर एक्झाम सेंटर ऑलरेडी टाकलेले आहेत. त्यानंतर इथं इंडियन आपल्याला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर यस वरती आपल्याला क्लिक करायचंय. पुढे तुम्हाला या सर्टिफिकेट पैकी एक सर्टिफिकेट विषयी माहिती द्यायची. यामध्ये जन्माचा दाखला आणि त्यासोबत शाळा सोडल्याचा दाखला या माहिती देणं गरजेचं असणार आहे. जर डोमासाईल सर्टिफिकेटची माहिती द्यायची असेल तर सर्वप्रथम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं, सर्वप्रथम त्याची दिनांक सर्टिफिकेट वरती सर्व माहिती दिलेली असते आणि अनुक्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली यायचंय. इथं कॅटेगरी तुम्हाला निवडायची. तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची. त्यानंतर तुम्ही या पदासाठी कोणत्या कॅटेगरीतून अर्ज भरत आहेत ती कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची. ओपन मधून भरायचं असेल तर ओपन मधून त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असतं ते कोणी इश्यू केलेलं आहे त्याचं तुम्हाला ऑफिसचं नाव दिलं असतं सर्टिफिकेट वरती. ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं त्याची दिनांक तुम्हाला भरण्यासाठी इथे ऑप्शन आहे. बघा सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं वर्ष इथे निवडायचंय. वर्ष निवडण्यासाठी वर्ष निवडा, त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिवस. त्यानंतर इथं अनुक्रमांक असतो सर्टिफिकेट वरती, तो अनुक्रमांक टाका. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच आपलं जात प्रमाणपत्र असतं, त्याची जात वैधता केल्यानंतर आपण त्याला म्हणतो कास्ट व्हॅलिडिटी. ते व्हॅलिडिटी जर असेल तर त्याच्याविषयी माहिती इथे द्यायची. कोणत्या समितीने तुम्हाला हे दिलेलं आणि त्यानंतर कधी भेटलं ते. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, ठीक आहे, म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्याची माहिती नाही टाकली तरी चालेल. फक्त कास्ट त्याची सर्टिफिकेटची माहिती इथे तुम्हाला टाकणं भरणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला स्टार मार्क दिसत असेल, स्टार मार्क जिथं पण असेल ते तुम्हाला कंपल्सरी भरायचं. नसेल ते नाही भरलं तरी काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढे यायचं. पुढे जर म्हटलं तर तुमची इथं शरीराची ओळख पटवून देण्यासाठी तुम्ही एखादी खूण इथं देऊ शकता. त्याला आपण विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजेच आपल्या शरीरावरती कुठं खून असेल, मोस असेल, घाव असेल, ज्याने आपण आपल्या स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. असेल ते तुम्ही कुठं तीळ असेल तर कुठं तीळ आहे त्याच्याविषयी माहिती इथे द्या. नसेल तर नील किंवा नो अशा प्रकारचं इथं टाईप करायचंय किंवा काही नाही भरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली खाली यायचंय. तर तुम्हाला एक आयडी प्रूफ द्यावा लागणार आहे. यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड इथे देऊ शकता. इथं आधार कार्डचं ऑप्शन नाहीये, सॉरी. पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान, पासपोर्ट साईज आणि बँक. या 4 ते 5 डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. जे पण द्यायचं असेल त्याच्यावरती होय वरती क्लिक करायचंय, त्याचा नंबर द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती जे पण नाव तुम्हाला इथे टाकायचंय आणि बाकी जर द्यायचं असेल तर द्या, अदरवाईज नाही नाही वरती तुम्हाला क्लिक करत यायचंय. लास्टला पण नाही वरती क्लिक करून इथं टिक करून सेव्ह अँड इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुली होऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर पुन्हा तुम्हाला अशा प्रकारची माहिती भरायला येईल. तुम्ही कुठं सध्याला इथं कामाला असेल स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तर यस करायचंय. त्याच्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची. कामाला असेल तर कोणत्या संस्थेमध्ये, कोणत्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय, पदाचं नाव काय आहे त्याच्याविषयी माहिती द्यायची. तुम्ही गव्हर्नमेंटला कामाला नसेल तर नाही वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर यस नो इथे सिलेक्ट करू शकता, त्याच्याविषयी माहिती देऊ शकता. असेल तर सर्टिफिकेटची तुम्हाला माहिती. अशाच प्रकारचं भूकंपग्रस्त झालं, अंशकालीन पदवीधर झालं, ठीक आहे. त्यानंतर इथं माजी सैनिक झालं, यांच्यासाठी आरक्षण आहे. तर हे सर्व आरक्षणाच्या बाबी आहे. जर तुम्ही यामध्ये मोडत फक्त सर्टिफिकेट कोणी इश्यू केलंय त्याचं नाव टाकायचं आणि सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, ठीक आहे, अशा प्रकारचं. बाकी तुम्हाला इथं फक्त वाचायचं, यस नो इथे सिलेक्ट करायचं, यस नो इथे सिलेक्ट करायचंय. परंतु तुम्ही हे आरक्षणाची यस केलं तर त्याची सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यानंतर इथून पुढे तुम्हाला तुमच्या केस विषयी माहिती द्यायची. जर तुमच्या
असेल पोलीस स्टेशनमध्ये काही कारवाई झाली असेल तुमच्यावरती, ठीक आहे, तुम्ही अपराधी ठरला असेल त्याच्याविषयी माहिती द्यायची. जर नसेल तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची केस नसेल, कोणत्याही प्रकारचा कारवाई झालेली नसेल, एफ-आय-आर वगैरे झाली नसेल, तर तुम्हाला डायरेक्टली नो नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय. अदरवाईज हे सर्व भरण्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचंय. तुम्ही नाही अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं असेल तर यस करायचं. आणि कुठं तुमच्यावरती केस झाली होती, कशावरतून झाली होती, जर एफ-आय-आर झाली असेल तर त्याचा नंबर असतो, तो नंबर अशा प्रकारचं. बाकी जर म्हटलं तर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय नसेल झाली तर. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं. इथे ऍड्रेस टाकायचं, तुमचं गावाचं तालुका टाकायचं, तेच तुम्हाला इथं जिल्ह्याचं गावाचं नाव टाकायचं. त्यानंतर इथं आपल्याला सर्वप्रथम कंट्री इथं निवडायचे. इथे इंडिया कंट्री निवडल्यानंतर इथं आपल्याला आपलं राज्य निवडायचंय. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचा, तुमचा जो पण जिल्हा असेल तो. त्यानंतर पिनकोड टाकायचा आणि त्यानंतर हा जो ऍड्रेस म्हटलं तर हा व्यवहाराचा पत्ता इथं समजून घ्या. म्हणजेच आपण जिथं राहतो सध्या व्यवहार करतो तो पत्ता, आणि इथं कायमस्वरूपीचा पत्ता म्हणजे कायमचा पत्ता आपला. जर दोन्ही क्लिक करायचं, वरती जो ऍड्रेस टाकलेला आहे तोच खाली येऊन जातो. अदरवाईज तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता बरेच दिवस झाला तुम्ही दुसरीकडे राहताय तर तो तुम्ही इथं देऊ शकता. आणि जो तुमचा पत्ता आहे, घरचा गावचा पत्ता आहे, तो तुम्ही इथं देऊ शकता. दोन्ही एकच असेल किंवा एकच द्यायचा असेल तर डायरेक्टली येस वरती क्लिक करायचं, कायमस्वरूपीचा पत्ता वरती टाकायचा, तोच खाली कॉपी पेस्ट होऊन जातो. नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचे. आणि त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केली आहे का, म्हणजेच आपली 10वी उत्तीर्ण, तर यस नो इथं सिलेक्ट करू शकता. होय वरती क्लिक केलं तर तुम्हाला 10वीची माहिती इथं द्यावी. अदरवाईज तुम्हाला ऑप्शनला देखील इथं बघा हे प्रमाणपत्र पाहिजे, ही परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर त्याची सुद्धा तुम्ही इथं माहिती देऊ शकता. आता सर्वप्रथम इथं बोर्डाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर शाळेचं नाव तुम्ही इथं भरू शकता. ठीक आहे, शाळेचं नाव टाकायचं, 10वीच्या शाळेचं नाव. पर्सेंटेज आहे की तुम्हाला काय आहे ते तुम्हाला इथं पर्सेंटेज निवडायचंय. त्यानंतर इथं किती पैकी किती, तुम्हाला 500 पैकी 530 मार्क, सॉरी 600 पैकी 530 मार्क आहे किंवा 500 पैकी 420 मार्क आहे, ते तुम्ही इथं देऊ शकता. ठीक आहे, जसे की मी सांगण्या उदाहरणार्थ इथं 430 टाकतो, हे मार्क मला आहे 500 पैकी. ठीक आहे, अशा प्रकारचं एकूण टक्केवारी ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे. हे तुम्हाला समजून आलं. दिनांक टाकायचा आहे तुमच्या सर्टिफिकेट वरती, जो पण दिनांक असतो तो तुम्हाला इथं भरण्यासाठी ऑप्शन आहे. तर तुम्ही केव्हा उत्तीर्ण केली परीक्षा ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं ऑप्शन दिसून येतील. तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची. हे सर्व टाकून झाल्यानंतर इथं 12वीची माहिती द्यायची, त्या स्वरूपामध्ये पदवीची माहिती द्यायची, कोणती पदवी तुमची झाली हे तुम्हाला निवडायचं. पूर्ण झालेले काय ग्रॅज्युएशन येस नो इथं. त्यानंतर स्ट्रीम एनी ग्रॅज्युएट डिग्री अशा प्रकारचं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथं जे विद्यापीठाचं नाव किंवा महाविद्यालयाचं, त्यानंतर पास झाल्याचं तुमचं जे सर्टिफिकेट त्याच्यावरती जी दिनांक असते ती दिनांक टाकायचे. तुम्हाला पर्सेंटेज की ग्रेड आहे अशा प्रकारचं ते तुम्हाला इथे निवडायचं. पर्सेंटेज मध्ये किती पैकी तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्हाला इथे टाकायचं. जसे की 890 मार्क आहे, किती पैकी 1200 पैकी, तर 1200 मी इथे टाकणार. त्यानंतर पर्सेंटेज इथे स्वरूपामध्ये सर्व माहिती भरायची. ऑदर यापैकी तुमच्याकडे काय काय आहे, जशी की तुमची 30 टायपिंग झाली असेल तर तुम्ही येस करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं तुमचा स्पीड किती आहे तुम्हाला इथे येस नो इथे वाचून तुम्हाला येस वरती क्लिक करायचंय किंवा नो वरती क्लिक करायचंय. बघा, सर्व माहिती टाकून झाल्यानंतर खाली येऊन सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं पेज येणार आहे. इथे ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता इथे बघा तुम्हाला काय काय अपलोड करायचंय. सर्वप्रथम इथं फोटोग्राफ इथं अपलोड करायचा आहे, त्यासाठी इथं त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल. इथे तुम्ही कॅप्चर फोटो अपलोड करू शकता किंवा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू शकता. आता लाईव्ह कॅप्चर फोटो कंपल्सरी नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. क्लिक करून तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्ही इथं अपलोड करणार. त्यासाठी इथे क्लिक करायचं. फोटोची साईज वगैरे सर्व दिलेले, किती केबीचा पाहिजे त्याच्याविषयी साईज मध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तुम्हाला जर फोटोची साईज रिसाईज करता येत नसेल, पिक्सेल कमी जास्त करता येत नसेल, जेवढी आपल्याला साईज पाहिजे ती व्यवस्थित, काही काळजी करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघा. 2 मिनिटाचा व्हिडिओ, त्यामध्ये तुम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये मोबाईल वरती फोटोची साईज कशी ते लगेच शिकून जाऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर अपलोड करा. त्यानंतर क्लोजचा ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचंय. यामध्ये बघा इथं फोटो अपलोड करायचा आहे, स्वाक्षरी सिग्नेचर अपलोड करायचे, आपल्याला मार्कशीट अपलोड करायचंय, बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचंय, त्यानंतर इथं प्रमाणपत्र अपलोड करायचंय. त्याच प्रकारे 12वीची माहिती इथं अपलोड करायची. इथं सर्टिफिकेट वगैरे, इथं मार्कशीट वगैरे, पदवीचं त्या स्वरूपामध्ये अपलोड करायचंय. त्यानंतर इथं आपल्याला डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचंय, म्हणजेच पदवीचं जे पण असेल ते. त्यानंतर इथे तिचे प्रमाणपत्र अपलोड करायचंय. इथं डोमासाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, अदरवाईज तुम्ही इथं जन्माचा दाखला दिला असेल, त्याच्याविषयी माहिती दिली असेल ते सर्टिफिकेट इथं अपलोड करा.
त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं, त्यासाठी क्लिक हिअरचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून हे प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे. हे भरायचंय फक्त आपल्याला. इथं ठिकाण आपलं टाकायचं, गाव आहे, दिनांक टाकायची, कधी फॉर्म भरता, आता सही करायची, फोटो काढायचा आणि ते तुम्हाला इथं अपलोड करायचंय. हे सर्व झाल्यानंतर टायपिंगची माहिती मी यस केली होती, त्याच्यामुळे इथे मराठी इंग्लिश इथं मी टायपिंगची माहिती टाकणार. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे टायपिंग 30च पाहिजे. इंग्लिश पण 30 असेल तरी चालेल, मराठी 30 झाली असेल तरी चालणार आहे. फोटो अपलोड करायचं, कारण मी पॅन कार्ड इथं माहिती पॅन कार्डची माहिती दिली आहे. तुम्ही अदर डॉक्युमेंट दिलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर खाली तुमचं नाव दिसेल, फी तुम्हाला किती, घोषणापत्र दिसतील, सर्व घोषणापत्र व्यवस्थित बघायचे. आणि त्यानंतर इथं हा कॅप्चर टाकून इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, आता सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत, तर सर्व टिक मार्क करून इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. त्यानंतर अर्ज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. बघा व्यवस्थित माहिती टाकली आहे की नाही, मी ब्लर करतोय. आणि त्यानंतर इथे काढून टाकण्यासाठी ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. हे प्रिव्ह्यू तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर हे ऑप्शन कट करा. कट केल्यानंतर डायरेक्टली लास्टला यायचे, सबमिटचा ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. इथे बघा टिक लावायची बाकी, इथे टिक लावून इथं कट करून आता लास्टला मी पुन्हा सबमिट वरती क्लिक करत आहे. बघा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेमेंट गेटवे इथं ओपन होऊन येईल. इथे कोणत्याही मार्गाने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय, वॉलेट, QR कोड स्कॅन करून. भरपूर ऑप्शन आहे, ज्या पण माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. जसं की इथं युपीआयचं ऑप्शन आहे, इथं QR कोड सुद्धा तुम्ही स्कॅन करून इथं पेमेंट करू शकता. भरपूर ऑप्शन आहे. तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी QR कोड मी इथं सिलेक्ट करतो. भीम, युपीआय, इथं QR सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. त्यानंतर QR कोड इथं दिसून येईल, स्कॅन करायचं, पेमेंट करायचं. पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला जे ऍप्लिकेशनची प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन आहे ते येऊन जाईल, तिथून तुम्ही प्रिंट घेऊ शकता. पेमेंट झाल्यानंतर आणि बाकी या व्यतिरिक्त काही एक्स्ट्रा माहिती भरण्याची गरज नाहीये. अशा रीत्या तुम्ही घर बसल्या इथं बृहन्मुंबई महानगरपालिकासाठी भरती आलेली आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज. अदरवाईज अर्ज भरताना कोणत्या प्रकारची अडचण येत असेल तर आपण आपल्या टीम कडून इथून फॉर्म भरून घेऊ शकता. तुम्हाला व्हॉट्सअपवरती डॉक्युमेंट सेंड करायला सांगतील, ते डॉक्युमेंट तुम्हाला 100 ते 150 रुपयामध्ये घर बसल्या ऑनलाईन अर्ज व्यवस्थित न चुकता भरून दिला जाईल. तर त्यासाठी वरती नंबर दिसत असेल त्यावरती संपर्क करा, तिथून तुम्हाला फॉर्म. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील. जय हिंद, जय महाराष्ट्र.